नमस्कार, मी प्रचिती स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून बघितलंच असेल, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे कुकिंग व्हिडिओ आणि आज मी बनवलं आहे सुरमई फ्राय। सो आता आपण याची डिटेल रेसिपी बघूया आणि तुम्ही सांगा मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली। लेट्स गेट स्टार्टेड विथ द रेसिपी। सो आता सगळ्यात आधी आपण फिश वॉश करून घेऊया, मग त्याला मॅरिनेट करायला ठेवू। सो आता आपण फिश मॅरिनेट करायला घेतोय, तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लिंबू आणि थोडंसं मीठ। आणि आता आपण यामध्ये स्क्वीज लिंबू, आता आपण यामध्ये ॲड करूया लिंबू। त्यामध्ये लिंबू आणि हे ना मस्त असं मिक्स झालं पाहिजे। ईच अँड एव्हरी पीसला हे लागलं पाहिजे, मस्त मिक्स झालं पाहिजे। आणि याला आपण आता 20 to 25 मिनिट्ससाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत। सो बाय द टाइम आपला फिश मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण त्याच्या कोटिंगसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूया। सो आता कोटिंगसाठी आपण घेऊया रवा। आता मी रव्यामध्ये ॲड केलेलं आहे रेड चिली पावडर, थोडीशी हळद आणि फिश मसाला, आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। सो कोटिंगसाठी आपलं हे मिक्सचर रेडी आहे। कोटिंगसाठी आपलं मिक्सचर आता रेडी आहे। फिश सुद्धा आपले मॅरिनेट झालेले असतील। सो आता आपण घेऊया फ्राय करण्यासाठी। आता आपले फिश मस्तपैकी असे मॅरिनेट झालेले आहेत। येस, आता आपण पॅन ठेवलाय, त्यामध्ये आपण ॲड करूया ऑइल। तर याला मी लाईक शॅलो फ्रायज करणार आहे, तर मी खूप जास्त ऑइल पण नाही घेते। आता याला ना असं मस्त यामध्ये कोट करून घ्यायचं आहे, फुल असं कवर झालं पाहिजे, राईट। आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तेल मस्त गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आपले फिश टाकू। आता ना यामध्ये मी वरून सुद्धा थोडंसं ऑइल ॲड करते। सो आता आपले फिश रेडी झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया।
तर तुम्हाला ही सुरमई फ्राय रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अजून छान छान व्हिडिओजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.